मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची अशी नोटीस उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावली आहे। हजारो बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि लाखो लोक शहरात आल्यास काय करायचं ही जबाबदारी ही राज्य सरकारची असल्याचं या नोटीसमध्ये सांगितलं। यावर राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयात हमी दिलेली आहे की मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही तयार आहोत। पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी पुणे शहरातील मोर्चाचा मार्ग बदलला। जहांगीर हॉस्पिटलच्या बाजूने न जाता मोर्चा सादलबाबा चौकातून पुढे निघाला। सादलबाबा चौक, संगमवाडी, संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर विद्यापीठ चौकातून मोर्चा औंध असा जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठ्यांचा पायी मोर्चा गुरुवारी नवी मुंबईमध्ये मुक्कामासाठी येणार आहे। या लाखो मराठा बांधवांची राहण्यासाठीची सोय एपीएमसी मार्केट परिसरात करण्यात आली असून या मराठा बांधवांच्या जेवणाची सोय करण्यासाठी 4 भाकरी प्रेमाच्या ही संकल्पना राबवण्यात आली। यासाठी महिलांनी पुढाकार घेतला। घरोघरी जाऊन भाकरी, चटणी आणि सुकी भाजी देण्याचं आवाहन करण्यात आलं। या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळताना बघायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची निघालेली पायी दिंडी 25 जानेवारी रोजी पनवेलमध्ये धडकणार आहे। पनवेलमध्ये दुपारचं भोजन केल्यानंतर सर्व आंदोलक नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये मुक्कामासाठी येणार आहेत। पनवेलमध्ये रायगड विभागातील मराठा बांधव पायी यात्रेत सहभागी होतील। यासोबतच महिलांची संख्या देखील लक्षणीय असून महिलांची विशेष व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। बाबरी मशीद पडल्यानंतर राम मंदिर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी फिरण्याचा संकल्प जळगाव जिल्ह्यात करसेवक विकास भावसार यांनी घेतला होता। अयोध्या इथं नुकतीच श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। या निमित्ताने त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला असून मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना चप्पल घालण्याची विनंती केली आणि चप्पलही भेटवस्तू म्हणून दिलेली आहे। तब्बल 32 वर्षांनंतर त्यांनी ही चप्पल घातलेली आहे। पालघरच्या पूर्व भागातील धरमपूर परिसरात फ्लेमिंगो स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। इथं 7 ते 8 फ्लेमिंगो पक्षी एकाच ठिकाणी मृतावस्थेत आढळले। या फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। जंगलातून जाणाऱ्या हाय पॉवर विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। मारेगाव इथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारचा मारेगाव वणी मार्गावर निंबाला जवळ भीषण अपघात झाला। अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला। ओव्हरटेकच्या नादात ट्रकने कारला उडवल्याचं समजतं। एक व्यक्ती जागीच ठार झालाय तर 2 महिला आणि 2 लहान मुलांसह 5 व्यक्ती गंभीर जखमी आहेत। गंभीर जखमी महिला आणि बालकांना चंद्रपूर इथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तब्बल 1.5 लाख घरामागे फक्त 700 कर्मचारी दिले आहेत। विशेष म्हणजे कर्मचारी नागरिकांच्या घरी गेल्यास त्याला सर्वप्रथम सर्वेक्षणाची माहिती द्यावी लागते। त्यामुळे घरी पुरुष मंडळी नसल्याने अनेक जण आपापल्या पुरुष मंडळींना फोन करतात। त्यानंतर काही जण माहिती देण्यासाठी तयार होतात तर काही जण देत नाही। यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची निघालेली पायी दिंडी 25 जानेवारी हिट अँड रन विरोधात चिपळूण गुहागर तालुक्यातील रिक्षा संघटनाही आक्रमक झाल्या। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रिक्षा आणि खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली। तसेच चिपळूणमध्ये रिक्षा चालक मालकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला। तसेच प्रांत यांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये चिपळूण शहर, अलोरे, पोफळी, शिरगाव, खेरडी, लोटे परिसर यांसह हिट अँड रन विरोधात चिपळूण गुहागर
तालुक्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक होत या आंदोलनाला पाठिंबा दिला। रिक्षा आणि खासगी वाहतूक बंद ठेवण्यात आली। तसेच चिपळूणमध्ये रिक्षा चालक मालकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला। तसेच प्रांतीयांना निवेदन देण्यात आलं। चिपळूण शहर, अलोरे, पोफळी, शिरगाव, खेरडी, लोटे परिसर यासह संगमेश्वर तालुक्यातील आरवली, तुरळ यामध्ये रिक्षा संघटनांनी कडकडीत बंड पाळलाय।